इंदिरा, कसा वागतोयस तू मॅडमशी? काय बोलतोयस? याचं भान आहे तुला आजकाल? तू आजकाल भानावर राहायला टाइम नाही. अरे कुठे जायचं नाहीये. सर माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे हो. जाऊ द्या ना प्लीज. काम पूर्ण करा आणि मग जा, नाहीतर राजीनामा द्या आणि जा. अहो सर माझ्या कामाची वेळ तर संपली आहे. मॅडम, मला इथं घड्याळात बघून काम करायला लोक नकोय बँकेत. राजीनामा द्या आणि जा. काय करे सोनटक्के, काय 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 झालं? का अडवतोय सर ना? काय नाही, काम चुकारपणा करतात नेहमी. पण माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे. आता आम्हाला काय बहिणीच नाहीत का? त्यांच्या कधी साखरपुडे झाले नाहीत का काय? आता ऑफिस आवर पेक्षा जास्त थांबल्यात ना त्या. अजून किती करणार आहेत? आणि बहिणीचा साखरपुडा आहे म्हणतात तर जाऊ दे ना त्यांना. पण सोनटक्के करतो लगेच. उघड. बहादूर, दारू उघड. बहादूर, थँक्यू. केलं इंद्रजीत, काय केलंय? आता मी पण निघालोय, तुम्ही पण निघालायत ना, मग कुठेतरी सोडा ना मला मध्ये. नाही, मी थांबणार आहे इथे थोडा वेळ. हो का? मग मी निघतो. सोनटक्के. काय? बहादूर आते. शटर डाऊन. प्रत्येक स्टाफ इथून गेल्याशिवाय नाही जायचं. चला. अहो पण असं आतो. ठीक आहे, जातो आतमध्ये. चल. इंदिरा, अरे वा इंदिरा, नातं प्रेम सगळं संपलंय ना? मग आता कशाला थांबतोस? चल निघूया. सर, तू प्रेमासाठी नाही, जबाबदारी म्हणून मी थांबलो. सरांच्या मुलीची जबाबदारी. सत्तू सर, प्रेमाचं दुसरं नाव म्हणजे जबाबदारी असं म्हणतात. मॅडम, तुम्ही भलते अर्थ काढू नका प्लीज. मी इथे थांबलोय ते फक्त जबाबदारी म्हणून, आणि मी जे आहे ते खरं खरं बोलतो. तुमच्यासारखं खोटं बोलायची सवय नाही आहे मला. आणलं सगळं सामान? हो. चला. मॅडम, वाह, काय मस्त सुगंध सुटलाय खिचडीचा. तुम्ही आहात बरं झालं. मला जमलं नसतं एवढं सगळ्यांचा स्वयंपाक करायला. खिचडी? अहो काय देशपांडे भाई, काय चाललंय? अहो बँक आहे, खानावळ नाहीये. हे बँकेतली कामं सोडून हे स्वयंपाक वगैरे काय करते तुम्ही? सर, खरं तर बँकेचे एम्प्लॉई ओव्हर टाइम करतात म्हटल्यावर बँकेने त्यांच्या जेवणाची सोय करायला हवी. अच्छा, म्हणजे आता तुम्ही मला शिकवणार बँक कशी चालवायची? वा मॅडम, वा 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 मॅडम, खिचडीचा काय घमघमाट सुटलाय. तुम्हाला सांगू, माझ्या तोंडाला असं धबधबा सुटलाय. कधी एकदा खिचडी खातोय असं झालंय. काय इंदिरा? आपल्याला हे असले गुळगुळीत पदार्थ नाहीत आवडत. आपल्याला जळजळीत तिखट पदार्थ आवडतात. म्हणजे कसं, एक घास खाल्ला की काना मागून घामाची धार आली पाहिजे. मी पण तेच म्हणत होतो देशपांडे बाईंना. हे बँकेमध्ये स्वयंपाक वगैरे करायचं म्हणजे टू मच आहे ना. तुला कोणी विचारलं का सोनटक्के? ते बोला. जा, जाऊन काम कर तुझं, जा. ठीक. सत्तू, हा, एक काम कर, माझ्यासाठी डबल तर्री मिसळ पाव आणि बटाट्याची भाजी ऑर्डर कर. हा, प्लीज तेलकट खाऊ नका. मी तुमच्यासाठी वेगळी खिचडी केली आहे, जास्त तिखट असलेली.
का तुम्हाला किती काम आहे, तुम्ही गप्पा काय मारताय? चला 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 चला. काय झालं? काय कुठे वाजलं बघू? भाजलं नाहीये, चटका बसलाय. तसंही मागच्या काही दिवसात जे काही चटके झेलले आहेत मी, त्याच्यासमोर हा चटका काहीच नाहीये. झाली खिचडी? होत आले. सत्तू, माझी ते मिसळ पावची ऑर्डर आली आहे का? हो केली. अरे वा, चल मग. झाली खिचडी? सत्तू सर, अहो थोडा वेळ लागेल ना, झाली की देणार. काय नाही, जोरात भूक लागली आहे ना म्हणून. नाही, राहू द्या राहू द्या. हा आलो इंदिरा, आलो. वा मस्त. दीपिका देशपांडे मॅडम, इकडे या ना. वाडा वाडा वाडा. मग सांगतो, अशी खिचडी मी आयुष्यात कधी खाल्लेली नाहीये. अप्रतिम खिचडी झाली आहे. अरे वाडा वाडा अजून. आणि कढी आहे ना, कढी पाण्याच्या ऐवजी तर मी कढीच पितोय. अप्रतिम. वा मस्त. वा. इंदिरा, कमाल झाली खिचडी. आता नाही म्हणशील आणि नंतर पस्तावशील. लक्षात ठेवा, मी विचारलं होतं बाबा. हा, नकोय मला. द्या. गणपत काका, कढी. इंदिरा, इंदिरा घे.
दादा शटर ओपन करा प्लीज. मॅडम सोनटक्के सर बोलल्याशिवाय मी शटर उघडणार नाही. अहो काय कुठे सर प्लीज त्यांना शटर ओपन करायला सांगा ना. माझं काम संपलंय, मला घरी जायचंय. अहो रात्रभर काम करायचं ठरलंय ना आपलं सगळ्यांचं. अहो पण काम संपलंय म्हटल्यावर पण ठरलंय म्हणून बँकेत बसायचं का रात्रभर? अहो आणि 11:30 झालेत, घरचे वाट बघत असतील. प्लीज त्यांना शटर ओपन करायला सांगा. अच्छा म्हणजे आमच्या घरच्यांनी आम्हाला वाऱ्यावर सोडलंय असं म्हणायचं का तुम्हाला? हा सर असं नव्हतं म्हणायचं मला फक्त इतकंच म्हणायचंय की 11:30 झालेत, मला प्लीज घरी निघायचंय. प्लीज शटर ओपन करायला सांगा. नाही अजिबात जमणार नाही. अरे सोनटक्के काय झालं? काय नाही, देशपांडे बाईंना मी सांगत होतो की तुम्ही घरी जा, तुमच्या घरचे वाट बघत असतील. नाही आम्ही करू सगळे इथली कामं रात्रभर, काही काळजी करू नका, जा घरी जा असं सांगत होतो, बाकी काही. बहादूर दरवाजा उघड. बहादूर फक्त लॉक उघड. हा शटर आपले सोनटक्के साहेब उघडतील. कसं शक्य आहे हे? मी नाही शक्य. उघड शटर. करतो, प्रयत्न करतो. हे धर. नाही राहू दे राहू दे तुम्ही.
झालं ते तुमच्या हाईट एवढं उघडलंय तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. चल मी पण जातो. तू कुठे निघालास सोनटक्के? सत्तू, या सोनटक्केकडून 10 वेळा शटर वर खाली करून घ्यायचं का आणि मगच याला जाऊ द्यायचं. काय अहो बोलू कसं करतो. सत्तू, लाग कामाला. चल कर मला खाली. चल चल चल. मला मदत काय करतो मी एकटा. हा हे ठेवा. अरे कुठे काय? हे बघ, आमच्या बिल्डिंगच्या मागे अंधार असतो त्या एरियामध्ये ये असं म्हणते मी. तिथे का? अरे तिथे आता कोणी नसतं आणि रिस्क कमी आहे म्हणून ये तिथे. ठीक आहे, मी वाट बघते, लवकर ये. ओके, तू तिथेच थांब, मी आलोच. ओके, बाय. दीपू आली कशी नाही अजून? उशीर येणार म्हणाली होती पण एवढा उशीर? अहो काम असेल काहीतरी बँकेत, येईल ना. मी जरा पुन्हा फोन ट्राय करतो. लागत नाही ग. ताईच्या घटनेनंतर मुलगी 7च्या आत घरात नाही आली तर जीवाला घोर लागून राहतो ग. पण येईल ती, तुम्ही काळजी नका करू. हा, तुमचं बीपी वाढेल. नाही ग, दीपू आल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी जरा नाक्यापर्यंत चक्कर मारून येतो. हा अहो आलो आलो. ऐकणार नाहीत तुम्ही. सॉरी मॅडम. सुरक्षित अंतर ठेवा मॅडम. सॉरी मी जरा जास्तच खरं बोलून गेलो नाही. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेला खून देखील खून धरला जात नाही. त्यामागची परिस्थिती आणि हेतू समजून घेऊ. मी तुमच्याशी खरं का बोलू शकले नाही, हा मागची परिस्थिती आणि हेतू का समजून घेत नाही तुम्ही?